आज आपण दुधी भोपळ्याची चटकदार भाजी बनवलेली आहे। भाजी प्रेशर कुकरमध्ये बनवलेली आहे, त्यामुळे ती झटपट तयार होते। त्यामुळे टिफिन करता तुम्ही ही भाजी सहज बनवू शकता। भाजीमध्ये आपण कोणत्याही वाटणाचा वापर केलेला नाहीये, त्यामुळे भाजी बनवायला फारसा वेळही लागत नाही। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। भाजी बनवण्याकरता आपण कुकर गरम केलेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। अर्धा चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडलेली आहे। कढीपत्ता घालायचा आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालूयात। एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घेऊ। दुधी भोपळ्याची साल काढून मधला गर काढून मध्यम आकाराचे तुकडे करून घेतलेले आहे। अर्धा चमचा हळद घालूयात। 2 चमचे मिरची पावडर घालायची आहे आणि 3 ते 4 चमचे कांदा लसूण मसाला घालूयात। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भोपळा आपण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। भोपळा आपण 2 ते 3 मिनिटांकरता छान परतवून घेतल्यामुळे भाजीमध्ये त्याची चव खूप छान लागते। तर ह्या ठिकाणी साधारण 3 मिनिटांकरता आपण भोपळा छान परतवून घेतलेला आहे। 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या देऊयात। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहे। तुम्ही पाहू शकता भोपळा अगदी छान शिजलेला आहे। 3 ते 4 चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे आणि कसुरी मेथी घालूयात आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटांची वाफ काढूयात। झटपट होणारी आणि चविष्ट दुधी भोपळ्याची भाजी तयार आहे। तुम्हीही अशा प्रकारे भाजी करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।